नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याकडे पण असा ब्लाऊज पीस शिवायला आला आहे का? आणि तो कसा शिवायचा तुम्हाला जर समजत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, तुम्हाला नक्की समजेल. ब्लाऊजचं अस्तर कट केलेलं आहे मी. 14 इंच या ब्लाऊजची उंची आहे आणि छाती मापेचं 10 इंच आहे. याचा गळा मी अस्तरचा गळा कट केलेला नाही आहे. आपल्याला जो डिझाईन आहे आरीवर्कची रेडीमेड तीच डिझाईन हवी आहे. मग तो अस्तरचा गळा मी कट केला नाही. अस्तरचं कापड आधी खाली ठेवून घ्यायचं, त्याच्यावरती आपल्याला हा रेडीमेड वर्क आलेला ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. आपल्या उलट बाजूने आपल्याकडून ठेवायचा आहे आणि जशी डिझाईन आहे पीसवरती तशीच मार्किंग करून घ्यायची आहे अगोदर. नंतर काय करायचं आहे, आता ह्याचं जे आपलं माप आहे 2.5 इंच गळा खोलीचं, तर ते 2.5 इंचासाठी इथं थोडंसं सेंटरला धरून असं क्रॉस थोडीशी टिप मारून घ्यायची. मग आपला गळा व्यवस्थित इथं 2.5 इंचाच्या साईजला तो गळा बसतो. बरोबर परफेक्ट माप येतं आहे आपलं 5.5 इंच. तर आपण आता जसाच्या तसा अस्तरवरती ठेवून घेऊ आणि मार्किंग केलं आहे त्याच्यावरतीच शिवून घेऊ. बघा इथं मी दाब चेंज केलेला नाही आहे, तर सिंगल दाब लावावा लागतो. सिंगल दाब लावला म्हणजे आपल्याला शिवायलाही अजिबात प्रॉब्लेम येत नाही. पण आता मी ह्याच दाबवरती काम करत आहे, तर आता मी असंच शिवून घेते. पण तुम्ही नक्की सिंगल दाब लावूनच तो शिवा, म्हणजे कुठलाही एखादा मणी किंवा छोटे छोटे असे बीट्स असतात ते ह्या मशीनच्या दाबखाली येऊन फुटत नाही आणि व्यवस्थित आपलं वर्क जे आहे ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतं. बघा एक टिप मारून घेतली मी गोल गळ्याला पूर्ण. आता आपण उलट बाजूने बघू, आपल्या मार्किंग केलेली जी गळ्याची खूण आहे ती खूण व्यवस्थित आहे. बघा असंच मी चौकोनीच मार्किंग केलेलं होतं, गळ्याला आकार दिलेला नव्हता आणि अस्तर पण गळ्याच्या मापाचं कट केलेलं नव्हतं. आता गळा व्यवस्थित थोडं 1/2 इंच कापड एक्स्ट्रा सोडून, बाहेरून टिपाच्या बाहेरून 1/2 इंच कापड एक्स्ट्रा सोडून कट करून घेऊ आपण इथं हा गळा व्यवस्थित. आता सध्या असेच पीस यायला लागलेत काठपदरी साड्यांवरती. बघा आता याला छोटे छोटे थोडे कट मारून घ्यायचे पूर्ण गळ्याला, म्हणजे तो आपल्याला पलटी करायला सोपा जातो गळा. कुठेही झोळ येत नाही त्याला. व्यवस्थित असा छोटे छोटे तिरकसमध्ये असे छोटे छोटे कट मारून घेतले गळ्याला. आणि आता इथं तुम्ही दाब टिप देखील देऊ शकता, म्हणजे तो पलटी करायला सोपा जातो. पण मग मी आता असंच घेणार आहे करून. थोडं व्यवस्थित येतं दाब टिप द्यायला आणि पूर्ण सगळं करायला आपला वेळ पण जातो त्यात. एकदम व्यवस्थित इकडं बारीक छोटीशी बिट्स आहेत, त्याला कुठेही टच न होता व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. कापड खालचंही कापड व्यवस्थित पलटी करून अस्तरचं आणि ब्लाऊज पीसचं इथं बघा व्यवस्थित अशी टिप देऊन घेणार आहे मी. असले ब्लाऊज शिवायला आले म्हणजे अजिबात घाबरायचं नाही मैत्रिणींनो. एकदम सोपी पद्धत आहे ही. या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिवलं तर व्यवस्थित होईल. हळूहळू व्यवस्थित एक एक पार्ट करून आपल्याला अशी थोडी थोडी व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला गळाही व्यवस्थित येईल आणि जे इथं कडेला जे बिट्स दिलेले आहे ते पण कुठेही त्याला टच होणार नाही मशीनने आणि व्यवस्थित फिनिशमध्ये असं शिवून घ्यायचं आहे ते. बघा आता सध्या लग्न सीझन चालू आहे आणि असेच ब्लाऊज येतात आपल्याकडे शिवायला. पण मग प्रत्येक ब्लाऊज आल्यावरती आपल्याला तो व्यवस्थित शिवून पण देता आला पाहिजे कस्टमरला.
तेव्हा कस्टमरचाही आपल्यावर विश्वास बसतो की म्हणजे कुठं कितीही लांबून असो तरी कस्टमर आपण सोडून दुसरा कुठं पर्याय शोधणार नाही, असं काम आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. बघा एकदम व्यवस्थित अशी परफेक्ट डिझाईन आली ही मोराची. कुठंही ह्याला क्रॅक नाही गेलेला, काही नाही. आता पलटी करून जसंच्या तसं अस्तर जसं आहे तसं अगदी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. आता मी ह्या अस्तरच्या कपड्यापेक्षा थोडंसं अर्धा पाऊण इंच मेन ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे तो थोडं एक्स्ट्राच कट केलेलं आहे. मी दरवेळेस व्हिडिओमध्ये दाखवत असते की हे कापड थोडंसं एक्स्ट्रा कट करायचं, म्हणजे आपल्याला शिवताना काही प्रॉब्लेम येत नाही, डिझाईन करताना पण येत नाही, व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपल्याला शिवता येतं. नाहीतर मग एकदम कट टू कट अस्तर आणि ब्लाऊज पीस कट केला की ब्लाऊज पीस कुठं सटकतो वगैरे काही अस्तर, काही कापड असं प्रॉब्लेमॅटिक असतात, मग आपल्याला ते जमत नाही. त्यामुळं व्यवस्थित आपण अस्तर कट करतानाच थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे, म्हणजे ते आपण नंतर असं कट करून टाकता पण येतं आणि याला काही फारसा वेळ जात नाही. अगदी 1 ते 2 मिनटं लागतात ते हे कापड कट करायला. बघा व्यवस्थित कट करून घेतलं आहे मी. आता आपण देणार आहे इथं पाठीचे टक्स. ह्याला पाठीचे टक्स देताना इथं शोल्डरच्या एकदम मधोमध फोल्ड करायचं आहे. आणि बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतच असते की हा जो गळा आहे याच्या अर्धा इंच खाली आपल्याला पाठीचा टक्सचं माप घ्यायचं आहे. बघा आता इथं जे वर्क आहे आतमध्ये, तर ते त्या वर्कच्या थोडंसं खालीच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इकडूनच्या बाजूने मी 3.5चं घेतलं होतं, पण इकडच्या बाजूने 3.5 वरती मणी आहेत म्हणून मी 3च्याच वरती खूण केली आहे. 3 इंचाचे दोन्ही बाजूला आपण 3-3 इंचाचे टक्स मारून घेऊ. असे टक्स मारताना नेहमी डबल टिपच घ्यायची आहे, सिंगल टिप घ्यायची नाही. काय होतं, सिंगल टिप मारली म्हणजे ती नंतर उसवतेच, मग ते व्यवस्थित पण दिसत नाही आणि आपलं शिवण्याचं फिनिशिंग पण व्यवस्थित येत नाही त्याने. अशी डबल टिपच मारून घ्यायची प्रत्येक वेळेस टक्सला. बघा दोन्ही बाजूने मी आता टिप मारून घेतली आहे व्यवस्थित अशी. आता आपल्याला इथं खाली पाठीला पट्टी जोडायची आहे. आता काय करायचं, जेव्हा म्हणजे काही लेडीजचा असा प्रॉब्लेम असतो की ब्लाऊज घातल्यावर असा पाठीमागून इथून तो ब्लाऊज कमरेच्या तिथं पाठीला उचकतो, म्हणून उचकू नाही म्हणून असं थोडीशी क्रॉस तिरकसमध्ये अशी थोडी अर्धापेक्षाही थोडीशी कमी अशी तिरकस टीप मारून घ्यायची. ते कट करून घ्यायचं कापड. आता बघा याला मी पट्टी करणार आहे. याला काय अस्तरचा पिसामधलंच थोडंसं कापड घेऊन मी 1 ते 1.5 इंचाची पट्टी अशी कट केली आहे. दोन्ही पट्ट्या 1.5 इंचाच्याच आहेत. जॉईन करून घेते ही पट्टी. बघा व्यवस्थित अशी डबल टिप देऊन घ्यायची आहे, दाब टिप द्यायची आहे आणि सरळ अशी पट्टी आपल्याला ही इथं स्टिच करायची. थोडी कमी आली होती मला, मग मी परत थोडीशी एक्स्ट्रा कट केली आणि इथं जोडून घेतली परत. ब्लाऊज शिवताना छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लई महत्त्वाच्या असतात. आपण व्यवस्थित हँडल केल्या की आपला ब्लाऊज पण फिनिशिंगमध्ये बसतो, व्यवस्थित येतो पण. बघा पट्टी मी अर्धा इंचाचं मार्किंग सोडून पाठीची पट्टी जोडून घेतली. ह्याला तुम्ही डबल करून देखील जोडू शकता, खाली फोल्ड करू शकता, पण मी असंच या पद्धतीने जोडते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतच असते. बघा नंतर दाब टिप देऊन घ्यायची. इथं उरलेलं कापड थोडंसं एक्स्ट्रा कट केलेलं आहे. आता ह्याला परत एक पलटी करून एक टिप मारून घ्यायची सरळ. कुठेही आपल्या ब्लाऊजला घोळ दिसत नाही आणि व्यवस्थितच शिवल्यावरती फिनिशिंगमध्येच येतो तो. तुम्हालाही जर असे ब्लाऊज पीस शिवायला येत असतील तर अजिबात घाबरायचं नाही. खरं तर आपण कॉन्फिडन्स ठेवून सगळ्या गोष्टी शिकायच्या व्यवस्थित. आणि हे वर्क पहिलं कसं आहे ते आपल्या गळ्याचं
गळा रुंदीचं माप घेऊन व्यवस्थित असं त्याला सेट करून घ्यायचं गळ्याला. कधी कधी काय होतं, गळ्याचे माप मोठे असतात आणि डिझाईन छोटी असते किंवा डिझाईन मोठी असते आणि गळ्याचं छोटं असतं. बघा आता हे आपलं तयार झालं आहे ब्लाऊज शिवून. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा, कमेंट करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.